नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे मोठी. आपले जे काही शेतकरी मित्र आहेत त्यांच्यासाठी मोठी खुशखबर आहे. नवीन GR हा आलेला आहे. कालच हा GR आलेला आहे आणि आता तुम्हाला कापूस आणि सोयाबीन याचं जे अनुदान आहे ते अनुदान मिळणार आहे. ते कसं मिळणार आहे त्या संदर्भाची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज हे सांगणार आहे. इथं बघा नवीन GR आलेला आहे. आज मी तुम्हाला GR पण दाखवतो काय म्हणलेलं आहे GR मध्ये. GR मधली प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला नीट समजावून पण सांगण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, आता खूप जणांना माहिती आहे की आपलं जे काही कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आहे ते रखडलं होतं, त्याच्यावरती खूप काही चाललं होतं. शेवटी त्याच्यावरती एक नवीन GR हा सरकारने प्रस्थापित केला आहे. तो प्रस्थापित कधी केला आहे? तो कालच आपला 30 ऑगस्टला आणलेला आहे. तर त्यात काय म्हणलेलं आहे ते आपण बघूया. तर सर्वप्रथम जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा, कारण आपला शेतकरी मित्र याला खूप ही माहिती महत्वाची आहे आणि त्यांना खूप मदत ही होणार आहे. चला बघूया आता याच्यामध्ये नेमकं त्यांनी काय म्हणलं आहे. GR मध्ये नेमकं काय त्याच्यामध्ये आलेलं आहे. हे बघा, हा GR आता तुम्ही बघू शकता इथं 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती. हा जो GR आहे लक्षात घ्या 30 ऑगस्ट 2024ला आलेला आहे, कालच आलेला आहे. ह्याच्यामध्ये सगळं काही आता दिलेलं आहे. बघा, याच्यामध्ये प्रस्तावना आपण बघूया. पहिलं, माननीय उपमुख्यमंत्री तथा मंत्री वित्त यांनी 5 जुलै 2024 रोजी सन 2024-25च्या अतिरिक्त अर्थसंकल्प भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकाचा राज्याची शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे असं त्यांनी सांगितलं होतं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोयाबीन आणि कापूस किती महत्वाचा आहे. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीला घसरणीमुळे शेतकऱ्यांना फार मोठं नुकसानही सोसावं लागलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम 2023-24 मध्ये कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टर 5,000 रुपयाचं अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे. आता या घोषणेअनुषंगानं राज्यातील 2023च्या खरीप हंगामातील ई-पीक पाहणी पोर्टलवर नोंदीत असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 तर 2,000 हेक्टरपेक्षा म्हणजे 20 गुंठ जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये अर्थसहाय्य देण्यासाठी प्रस्तावना मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 जुलै 2024च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे सगळ्यांना खुशखबर आहे. 5,000 रुपये हे त्यांना प्रति हेक्टर हे मिळणार आहेत. त्या अनुषंगाने अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तर बघू शकता तुम्ही, शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यामुळं संबंधित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत शासनाच्या विचाराधीन नव्हती. त्यामुळे पुढील निर्णय घेत आहेत. बघा आता निर्णय बघा. ज्यांनी आता राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील ई-पीक पाहणी पोर्टलवर नोंदीत असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति पीक 0.2 हेक्टर कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये तर 20 गुंठ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी 5,000 रुपये असं त्यांनी दिलं होतं. आता याच्यामध्ये काही मान्यता दिलेल्या आहेत. बघा, जमावबंदी आयुक्त कार्यालयाकडून ई-पीक पाहणी पोर्टलवरील सन 2023 मधील खरीप हंगामामध्ये कापूस सोयाबीन पिकाच्या पेरणीची नोंद झालेली शेतकऱ्यांची माहिती डेटा महाआयटीच्या क्लाउडवर प्राप्त झालेला आहे. आता ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांची सगळी लिस्ट, शेतकऱ्याची लिस्ट ही त्यांच्याकडे पोहोचलेली आहे. त्यामुळं सदरची माहिती डेटा आयुक्त कृषी यांचे कार्यालयाकडून जिल्हा तालुकानिहाय क्षेत्रीय यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे ही जी लिस्ट आहे ती तुम्हाला गावागावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये ठळकपणे लावण्यात आलेली आहे. तुम्हाला जर तुमचं नाव बघायचं असेल तर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये जा, तुम्हाला तिथं तुम्ही विचारा की असं माझं नाव आहे का, तर तुम्हाला ते नक्की सांगतील. आता एक लक्षात घ्यायचं पुढे, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पुढे सांगतो. आता या माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांनी त्यांचे पूर्ण नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक इत्यादीची माहिती विविध संमती पत्रामध्ये आधार क्रमांकाच्या छायांकित प्रतीसह कृषी सहाय्याकडे उपलब्ध करून द्यावी. लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो, आपले जे काही शेतकरी मित्र आहेत त्यांना माझं एक म्हणणं आहे, तर ज्यांना योजना पाहिजे त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांचं संपूर्ण नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक इत्यादी सगळ्याची माहिती, संपूर्ण माहिती ही तुम्हाला कुठं करून द्यायची, कृषी सहाय्याकडे उपलब्ध करून द्यायची आहे. सामायिक खातेदाराबाबत त्यांचे सामायिक खात्यावरील क्षेत्रानुसार अनुज्ञेय असणारी एकूण रक्कम सदर सामायिक खात्यातील एका खातेदार यांच्या नावे तर सहहिस्सेदार यांच्या समितीने जमा करण्यात येईल. त्यासाठी एकच खातेदारास अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यास हरकत नसल्याबाबत सर्व खातेदारांना विहित
प्रपात्र त्यांचे ना हरकत पत्र, ज्यांच्या नावावर मदतीची रक्कम जमा करायची आहे त्यांचे संपूर्ण नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक इत्यादीची माहिती या सहाय्यकडे द्यावी. आता लक्षात घ्या, नॉर्मल आणि सिंपल सांगतो. ज्यांचं जोड अकाउंट आहे, जॉईंट अकाउंट आहे, त्यांच्यासाठी काय आहे तर त्यांच्या पण खात्यावर पैसे येणार आहेत, त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये, हे लक्षात घ्यायचं. शेतकऱ्याकडून प्राप्त झालेले संमतीपत्र व ना हरकत पत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालय स्तरावर गावनिहाय संकलित करून जतन करण्यात येईल. पुढची स्टेप ते आहे, तुम्हाला काही करायची गरज नाही. महाआयटीने तात्काळ वेब पोर्टल विकसित करून वरील प्रमाणे प्राप्त झालेला डेटा तालुका स्तरावरून पोर्टलवरून घेऊन तो प्रमाणित करून घ्यायचा आहे. प्राप्त झालेल्या या माहितीचा आधार प्रामाणिक कार्यवाही वेब पोर्टलवर करण्यात येईल. यामुळे आधार क्रमांक बरोबर आहे की नाही, तसंच तो व्यक्ती त्या व्यक्तीचा आहे की नाही याची खातरजमा होईल. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरताय त्यावेळेस तुमचा आधार क्रमांक वगैरे सगळं व्यवस्थित टाका, कारण तिथं पाहणी नीट होणार आहे. महाआयटीने ई पीक पाहणी पोर्टलवरील संबंधित शेतकऱ्यांचे नाव व आधार प्रमाणे नाव जुळवणी करावी, असं त्यांना सांगितलं आहे. महाआयटी ज्यांनी पोर्टलवर आता माहिती भरली आहे त्यांनी आधार क्रमांक, त्यांचं नाव, कारण काय होतंय खूप जणांचं आधारवरचं नाव आणि याचं नाव तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळं दिसतं आपल्याला, त्यामुळं जुळवणी करण्यास सांगितलं आहे. त्यांचं नाव जे आहे ते जुळवणी करण्यास सांगितलं आहे. त्यासाठी त्यांचे मॅचिंग पर्सेंटेज 90% ठेवावे. आता कोणाकोणाचं लक्षात घ्या, आधार कार्डवरती थोडंसं वेगळं नाव असतं किंवा आपण रेग्युलर नाव वेगळं आपण असतो थोडंसं, तर तिथं 90% चूक 90% डेटा बरोबर पाहिजे, 10% चूक तुमची मान्य असेल. ई केवायसी झालेल्या लाभार्थी निश्चित करण्यासाठी आधार क्रमांक पीएम किसान नमो शेतकरी डेटाशी जुळावेत. उरलेल्या अर्जांसाठी नवीन ई केवायसी करण्यात येईल. ज्यांची ई केवायसी झालेली आहे त्यांचं पीएम किसान जो काही डेटा आहे त्याच्यासोबत तुमचं मॅच करण्यात येईल. जर ते मॅच झालं तर तुम्ही पात्र ठरला, नाही तर तुम्हाला नवीन ई केवायसी द्यावी लागेल. त्यामुळं सदर योजनेतील वैयक्तिक व सामायिक खातेदारांच्या अनुज्ञेय अर्थसहाय्याची परिगणना मदत पुनर्वसन विभागाकडून अनुसरण्यात येणार आहे. वेब पोर्टलचे आता उदाहरण लक्षात घ्या. एका शेतकरी किंवा खातेदार याच्याकडे सोयाबीन 2 हेक्टर आणि कापूस 2 हेक्टर क्षेत्र असे एकूण 4 हेक्टर असल्यास त्यांनी प्रति पीक 2 हेक्टरच्या मर्यादित 5,000 रुपये प्रति हेक्टरनुसार दोन्ही पिकांचे मिळून 20,000 अर्थसहाय्य अन्वयन राहील. लक्षात घ्यायचंय. आता एका हेक्टरला किती, एका हेक्टर आपल्याला माहिती आहे 5,000 रुपये, तर 4 हेक्टरचे किती झाले, 5,20,000 रुपये तुम्हाला तुमच्या अकाउंटवर जमा होतील, हे लक्षात घ्यायचंय. कृषी सहाय्यक तालुका कृषी अधिकारी, आता पुढे बघा काय होतंय ते, या कर्मचाऱ्यांनी यांना संपूर्ण कार्यपद्धती, वेब पोर्टलचा वापर इत्यादीचे अनुभव देण्यात येईल. महाआयटीकडून तयार झालेले या पोर्टल संबंधित कृषी सहाय्यकांना लॉग इन ऍक्सेस देऊन त्याद्वारे कृषी सहाय्यकांना त्यांच्याशी संबंधित गावचा डेटा माहिती भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. आता कृषी सहाय्यक काय करणार आहे, तुमचा जो डेटा आहे तो तुमचा सगळा का वेबसाईटवरचा डेटा आहे, शेतकऱ्यांचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि नाव याची प्रविष्ट करेल आणि ती सदरची माहिती तुम्हाला तालुका कृषी अधिकाऱ्याला यांच्या लॉग इन पोर्टल मधून तपासली जाईल. यामुळे तुम्ही जे काही डेटा त्यांना देणार तो डेटा भरून तो पुढे पाठवण्यात येईल आणि त्याची सगळी चौकशी करून त्याची सगळी तपासणी केली जाईल. सगळी जी माहिती आहे ती तपासली जाईल व आयुक्त कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पोर्टलद्वारेही पाठवण्यात येईल. लक्षात घ्यायचं. त्यामुळे माहिती देताना किंवा माहिती भरताना ही माहिती व्यवस्थितच भरली पाहिजे, हे लक्षात घ्यायचंय. प्रत्येक तालुक्यातील 2 गावांची माहिती व त्यांना अर्थसहाय्याबाबत उपविभागीय कृषी अधिकाऱ्याकडून तपासणी करण्यात येईल. आयुक्त कृषी यांच्याकडून पोर्टलची अर्थसहाय्याची रक्कम राष्ट्रीय बँकेच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्याच्या आधार लिंक खात्यामध्ये वितरित करण्यात येईल. लक्षात घ्यायचं. आता आधार लिंकिंगचा खूप मोठा प्रश्न आहे. आपल्याला माहिती आहे लाडकी बहीण योजनेमध्ये पण आपण खूप बघितलं होतं. लाडकी बहीण योजनेमध्ये पण ज्यांचा आधार लिंक नाही त्यांना खूप प्रॉब्लेम येत होते. तर लक्षात घ्यायचंय, आधार लिंक जे बँकेला आहे, आधार लिंक ज्या बँकेला आहे त्याच बँकेचा अकाउंट तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांनी द्यायचं आहे, कारण त्याच्यामध्येच तुमचे जे पैसे आहेत तुम्ही तर बघू शकता, ज्याच्यामध्ये आधार लिंक आहे त्याच्यामध्येच तुमचे पैसे हे वितरित करण्यात येणार आहेत, हे लक्षात घ्यायचंय. त्यामुळं वितरणाची ही कार्यवाही पार पाडण्यासाठी ग्रामस्तरावर माहितीचे संकलन करणे, संगणक आज्ञावली विकसन करणे, लाभार्थी शेतकऱ्यांची ईवायसी करणे, प्रसिद्धी कार्यालयात छापाई येणाऱ्या तसेच कृषी सहाय्यकांना यांना प्रति लाभार्थी 20 रुपये असे देण्यात आहे. आता तुमच्याकडून लक्षात घ्या, जे पैसे घेतील त्यांना किती रुपये द्यायचे आहेत तुम्हाला, 20 रुपये. त्याच्याशिवाय जास्त रुपये द्यायचे नाहीत कोणालाही. ज्याच्यापेक्षा 20 रुपयाच्या पेक्षा जास्त पैसे द्यायचे नाहीत, नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकतात. तालुका कृषी अधिकारी व जिल्हा अधिकारी कृषी यांना प्रति लाभार्थी शेतकरी 5 रुपयाप्रमाणे इत्यादीसाठी एकूण सहाय्याचा कमाल 2% मर्यादित खर्च म्हणून खुर्ची टाकण्यास मान्यता देण्यात येत आहे. लक्षात आलं. याच्यावरती आता काही प्रश्न असतील तर तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला पहिला प्रश्न काय, आता तुमचा फॉर्म जो नीट भरायचा आहे त्याच्यामध्ये तुमचं बँक अकाउंट, तुमचं नाव, तुमचा आधार क्रमांक नीट टाकायचा आहे, कारण ह्या वेबसाईट पोर्टलवर तुम्ही जे माहिती देणार तीच माहिती पुढे चेक होणार, तपासली जाणार
आणि ज्या आधार नंबरला जी बँक अकाउंट जॉईंट आहे त्याच्यावरतीच तुम्हाला पैसे येणार आणि प्रति हेक्टर 5,000 रुपये येणार. जर तुमचं 2 हेक्टर जर तुमचा कापूस असेल आणि 2 हेक्टर जर सोयाबीन असेल तर तुम्हाला 20,000 रुपये असे मिळणार. लक्षात घ्यायचंय पूर्ण माहिती. आता याच्यामध्ये तुम्हाला 20 रुपये त्याच्यामध्ये सांगितलं आहे त्यांनी द्यायला. आता याच्यामध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील तर तुम्ही विचारू शकता, परंतु लक्षात घ्या सगळ्यात आता महत्वाच्या टिप्स सांगतो. पहिली जी काय याच्यातली मेन आणि मजकूर होता तो काय, तर तुम्हाला आता कापूस आणि सोयाबीनचं दोन्हीचं अनुदान हे येणार आहे. दोन्हीचं अनुदान एकत्र येणार आहे. त्यासाठी जीआर आपण बघितला. जीआर मध्ये काय सांगितलं, तुमचा जो डेटा आहे तो नीट टाकायचा आहे, नीट तुम्हाला डेटा प्रोव्हाइड करायचा आहे. त्यासाठी ज्यांचं ऑलरेडी ई-केवायसी झालेलं आहे त्यांचं ई-केवायसी नमो किसान योजनेबरोबर मॅच केलं जाईल आणि ज्यांचं नाही झालं त्यांचं पुन्हा ई-केवायसी करण्यात येईल. आणि ई-केवायसी करताना तुमचा आधार क्रमांक वगैरे नीट तपासला जाईल आणि तुमची जी माहिती भरली ती 90% तरी मॅच झाली पाहिजे आधार क्रमांकाने तुमची जो माहिती फॉर्म भरली आहे त्याच्यामध्ये, नाहीतर फॉर्म अपात्र होईल. प्रति हेक्टर 5,000 रुपये होऊन तुमचे 20,000 रुपये जर 4 हेक्टरमध्ये असेल तर 20,000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होतील, ते पण आधार लिंक असेल त्या. आता याच्यावरती तुम्हाला काय प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हा चॅनल मोठा झाला पाहिजे. आपल्या शेतकऱ्यांसाठी हा चॅनल आहे आणि आपल्या शेतकरी मित्रांसाठी हा व्हिडिओ त्यांना लवकरात लवकर पोहोचवा, कारण खूप जणांना माहिती नसते त्यामुळे त्यांना ही स्कीम्स भेटत नाहीत. त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ बनवला गेलेला आहे. तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.